तर आपण पेटी वाचतोय, ठीक आहे. पेटी 365 म्हणजे काय असते, करंट अफेअर असते आणि मंथली पण मॅगझिन येते या क्लासची विजनची. आणि पेटी म्हणून प्रिलिम्ससाठी येते 365 म्हणजे 365 दिवसाचं. आणि मेन्स पण 365 येते, पण ते मेन्सच्या आधी येते, ठीक आहे. तर ते वाचायला लागते, म्हणजे मी तर हे फॉलो करतोय, ठीक आहे. पण हे फॉलो कसं करतोय किंवा ह्याच्या मागल्या वर्षी मी कसं चुकायचो आणि ह्या वर्षी आता कसं चांगलं म्हणजे आपण ह्याचा फायदा करून घ्यायचा आहे हे सांगणार आहे थोडक्यात, ठीक आहे. तर प्रश्न कसे येतील त्यानुसार म्हणजे काय काय क्लासेस सांगतात की नुसतंच वाचा किंवा 4 तासात वाचून संपवा, असं करा तसं करा. पण तसं करायचं नाही आहे. म्हणजे ॲक्च्युअल आपण काय करायला आहे, ही जी इंडेक्स आहे, ठीक आहे. तर इंडेक्सची पॉईंट दिल्या जसं की बँकिंग अँड मॉनिटरी पॉलिसी, ठीक आहे. म्हणजे हा एक सेक्शन आहे. त्यानंतर दुसरा सेक्शन काय आहे, दुसरा आहे फायनान्स अँड टॅक्सेशन. त्यानंतर तिसरा आहे पेमेंट सिस्टीम आणि हे. तर एका वेळी एक सेक्शन वाचायचं आहे, ठीक आहे. म्हणजे आता मी समजा सकाळी एक सेक्शन वाचलं, आत्ता मी सकाळी हा सेक्शन वाचला तर दुपारी हा वाचायचा आहे आणि उद्या म्हणजे थोड्या वेळानं हा वाचायला एका सिटिंगलाच सगळं वाचून काढायचं नाही. ह्याने होते काय माहिती आहे काय, आपण जसं एका सिटिंगला बसलो ना तर आपण थोडं कंटाळवाणं होतोय आणि कंटाळवाणं होईल तसं आपला इंटरेस्ट कमी होतोय किंवा आपण कन्सेप्ट एवढ्या असं रिफ्रेशनं किंवा असं पॉवरफुल ह्यानं आपण असं लक्ष देत नाही. आणि समजा प्रश्न जर आला त्यावर तर तो प्रश्न चुकतोय. त्यामुळे आता थोडा वेळ देऊन स्पेसिफिकली असं लक्ष देऊन वाचा. आणि मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगतोय ते का कन्सेप्ट सकट कसं आपण वाचायला आहे, ठीक आहे. टॉपिक आहे, ठीक आहे. जसं की पहिला आहे बँकिंग अँड मॉनिटरी पॉलिसी, त्यानंतर आहे दुसरं फायनान्स अँड टॅक्सेशन, त्यानंतर आहे पेमेंट अँड सेटलमेंट, पेमेंट सिस्टीम आणि फायनान्शियल मार्केट, नंतर आहे एक्सटर्नल सेक्टर, ठीक आहे. तर हे असं टॉपिक आहेत ना, तर हे एका वेळी एकच वाचायला, एका वेळी हा एक वाचायला, ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या सिटिंगला किंवा सकाळी हा वाचला तर दुपारी हा वाचा किंवा नंतर हा वाचा किंवा नंतर हा वाचा, असं एक एक टॉपिक वाचा, कळलं का. त्यामुळे कसं जरा जास्त लक्षात राहते, लिंकिंग होते. तुम्ही सगळंच एक 1 to शेवटपर्यंत वाचलं ना, किंवा आता व्हिडिओ आहेत बघा यूट्यूबला की हाऊ रीड PT 365 in 4 hours 3 hours, तसलं काय करू नका. लक्षात काय राहत नाही. मॅगझिन सप्पल पण त्यावर क्वेश्चन जर आलेत तर तुम्हाला ते सुटणार नाहीत. जसं की आता कुठला वाचला आहे टॉपिक, टॅक्सेशन झालं, नॅशनल हे पण झालं, कुठलं झालं आता एक्सटर्नल सेक्टर पण झाले, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आता वाचले मी. आता मला ॲग्रिकल्चर वाचायचं आहे, ठीक आहे. जसं की प्रेस्टोन कर्व काय आहे थोडक्यात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाबा. कुणाला तरी तुमच्या जो सोबत अभ्यास करतोय किंवा जो नॉन अभ्यास करतोय तो पण त्याला पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्रेस्टन कर्व म्हणजे काय. तर प्रेस्टन कर्व म्हणजे काय आहे, म्हणजे तो लाईफ एक्सपेक्टन्सीबाबतचा तो हे आहे, कर्व आहे. तर मी तुम्हाला कसं समजावून सांगतो बघा. म्हणजे समजा इंडिया आहे, ठीक आहे. तर इंडियाचा जो इन्कम आहे ना, पर कॅपिटा इन्कम, तर एका ठराविक पर कॅपिटा इन्कमपर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते आहे, ठीक आहे. पण त्यानंतर जरी पर कॅपिटा इन्कम वाढला तरी पण लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत नाही. जसं की एक्झाम्पल घ्या, आता समजा एखाद्या घराचं इन्कम, म्हणजे समजा माझंच इन्कम आहे मंथली 1 लाख, माझं इन्कम आहे, एक्झाम्पल देतो तुम्हाला, मंथली 1 लाख आहे आणि 1 लाखाच्या आधी माझं इन्कम होतं 10,000, ठीक आहे, मंथली. पण 1 लाख इन्कम झाल्यामुळे काय होणार आहे, माझी जर 10,000च्या वेळी माझी लाईफ एक्सपेक्टन्सी मी म्हणतोय किती 70 होती, ठीक आहे. 70 वर्षापर्यंत मी जगणार होतो, ठीक आहे. पण आता माझा 1 लाख इन्कम वाढला आहे, मग हे किती होईल, 70 तर मी म्हणतो 80 जरी झालं, ठीक आहे. 80 झालं का, आता 1 लाख वाढल्यामुळे मी काय करणार, माझ्या हेल्थवर अजून खर्च करणार, मी अजून चांगली मेडिकल म्हणजे औषधं घेणार, अजून चांगले जिम वगैरे लावणार किंवा अजून म्हणजे एक खर्चही मी माझ्या हेल्थवर करणार, ठीक आहे. पण समजा 1 लाखाचा माझा अजून 2 लाख इन्कम झाला तरी पण असं नाही की आता 80चं माझं अजून 90 होणार, कळलं का. किंवा इथंही तुम्हाला फक्त एक्झाम्पल द्यालो, इथे तुम्ही आकडे बदलू पण शकता, 80, 90 आणि मी म्हणतो इथे 90 झाले 1 लाख पण असं नाही 1 लाखाचं 2 लाख झालं किंवा 2 लाखाचं अजून पुढे 3 लाख महिन्याला झालं, म्हणजे अजून 90चं कितीतरी 110, म्हणजे इथे 100 होणार, इथे 110 होणार, परत 3 लाखाचं 4 लाख झालं की 120 होणार. तर हे म्हणजे बरोबर रेशो आहे, म्हणजे प्रिस्टन कर्व हे बरोबर आहे. एका ठराविक इन्कमपर्यंतच तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढते, नंतर ती म्हणजे कंटिन्यूस राहते. समजा आता मी म्हणतो जास्तीत जास्त तुम्ही तुमचा इन्कम 5 लाख महिन्याला केला आणि तुमची एक्सपेक्टन्सी तुम्ही केली, म्हणजे आपण पकडूया की 120 वर्ष केली, पण असं नाही की 5 लाखाचा तुमचा आता इन्कम अजून 10 लाख झाला म्हणजे की तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी ही 140 वर्ष होईल का, शक्य आहे काय, कळलं का. तसं आपण बोलतोय सगळंच शक्य आहे, पण ह्या रेशोच्या संबंधित असं हे समजून हे रेशो आहे, त्यामुळे हे तुम्हाला असा रेशो समजावून सांगता आला पाहिजे, कळलं पाहिजे. आता प्रेस्टन कर्व म्हणजे काय नेमकं, आणि हे न्यूजमध्ये आहे तर हे असं कळालं पाहिजे तुम्हाला, नुसतंच नाही की त्यात 4 ओळी त्यातल्या वाचल्या आणि झालं, कळते का. आता जसं की आता हे ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर आहे, तर
ह्यातली प्रत्येक न्यूज बाबा तुम्हाला थोडं माहीत पाहिजे काही हॉर्टिकल्चर सेक्टर इन इंडिया म्हणजे आता काय होणार आहे, कृषी विज्ञान केंद्र कोणी तयार केली, कधी पहिलं कुठं झालं, त्यानंतर त्याला फंडिंग कसं मिळते, त्यानंतर डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन काय आहे बाबा, डिजिटल आहे म्हणजे काहीतरी असणार, पण त्या काहीतरी फॅक्ट असणार, कुठल्या मिनिस्ट्री अंडर आहे, अजून त्याच्या खालीच कुठल्या स्कीम आहेत, व्हाईट रिव्हॉल्युशन 2 काय आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे तो किती आहे, असं थोडं तरी आपल्याला माहिती पाहिजे. नुसतं असं नाही की मी आता ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर वाचून एका कडं काढले आणि संपवले, कळलं का. आणि हा प्रश्न काय विचारला की मला आठवत नाही का, असं नको. आता हे प्रिस्टन कर्व तुम्हाला बी कळाला असेल आणि मला पण कळाला, मी म्हणजे त्याला 2-3-4 मिनटं दिलीत मी एक्स्ट्रा, पण कसं कळाला तो कर्व, तर हे महत्त्वाचं आहे. आणि हे कसं थिरीत नाही आहे आणि ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न आला तर तो सुटला पाहिजे, असं आहे. ओके, त्यामुळे मला वाटते मॅगझिन पण मी व्हिडिओ करेल, काय तुम्हाला वाटते सांगा.